विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टर बघणार आहोत. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. सुरुवातीला जेव्हा मूलद्रव्य ज्ञात झाले तेव्हा त्यांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने रचण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये गेले तर प्रत्येक औषध हे त्यांच्या सिरीजमध्ये लावलेलं असतं. सेम जसं आपण स्टेशनरीच्या दुकानामध्ये गेले, वह्या एका साईडला, पुस्तक एका साईडला, पेन एका साईडला, सेम तसंच मूलद्रव्यांचा अभ्यास सोयीस्कर होण्यासाठी शास्त्रज्ञांनी सुद्धा त्यांना मांडण्याचा प्रयत्न केला. तर ती मांडणी कशी केली आहे ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. फर्स्ट सायंटिस्ट होते मूलद्रव्य एलिमेंट्स अरेंज करणारे डोबेरायनर. त्यांचं नाव होतं जॉन वॉल्फ डोबेरायनर. या शास्त्रज्ञांनी तीनचे एलिमेंटचे गट करून त्यांची मांडणी केली ॲटॉमिक मासेसनुसार, अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मासेस. मग त्यांनी स्टेटमेंट दिलं, ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू द मीन ऑफ ॲटॉमिक मास ऑफ अदर टू. फॉर एक्झाम्पल, त्यांनी 3 एलिमेंट घेतले A, B, C. तर त्यांचं स्टेटमेंट असं होतं, जर आपण A आणि C यांची दोघांची बेरीज करून जर मीन काढलं तर तो ॲटॉमिक मास हा B चा असेल. फॉर एक्झाम्पल, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियमचा ॲटॉमिक मास असेल 6.9, सोडियमचा असेल 23, पोटॅशियमचा असेल 39.1. जर आपण लिथियम आणि पोटॅशियम या दोघांच्या ॲटॉमिक मासची बेरीज करून त्याचं मीन काढलं तर 46.1 डिवायडेड बाय 2, 23, दॅट इज द ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. म्हणून त्यांनी स्टेटमेंट असं दिलं होतं, ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. जर आपण 3 एलिमेंटपैकी किंवा 3 मूलद्रव्यांपैकी पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांची बेरीज करून सरासरी काढू तर आपल्याला दुसऱ्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमानांक मिळेल. हे त्यांचं स्टेटमेंट होतं. सेकंड एक्झाम्पल बघू आपण. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40, स्ट्रॉन्शियमचं 88, बॅरियमचं 137. परत या दोघांची बेरीज कॅल्शियम प्लस बॅरियम डिवायडेड बाय 2 म्हणजे आपण याचा मीन काढतोय. 177 डिवायडेड बाय 2, 88.5 अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू ॲटॉमिक मास ऑफ स्ट्रॉन्शियम. देन थर्ड, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हे तिघं नॉन मेटल आहेत. ओके. जर मूलद्रव्यांचं वर्गीकरण करायचं सर्वात आधी क्रायटेरिया अवलंबला होता सायंटिस्ट यांनी मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. सर्वात आधी जे मूलद्रव्य वेगवेगळे केले गेले ते मेटल बेसवर, नंतर नॉन मेटल. अजून काही मूलद्रव्य असे सापडले जे मेटल आणि नॉन मेटल दोघांचे गुणधर्म दाखवत आहेत, त्यांनी नाव दिलं मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश्य. तर हे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे नॉन मेटल कॅटेगरी मधले आहेत. क्लोरीनचा ॲटॉमिक मास असतं 35.5, 35.5, ब्रोमियमचं 80, आयोडीनचं 127. अगेन अकॉर्डिंग टू दिस लॉ, क्लोरीन प्लस आयोडीन त्यांचं मीन काढलं, उत्तर येईल आपलं 81.25 अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 80. ओके. आणि ह्या तीनच्या ग्रुप ज्यांनी जो अभ्यास केला त्याला नाव दिलं ट्राइड्स. आणि याला म्हणून म्हणतो आपण डोबेरायनर ट्राइड्स. म्हणून या लॉला नाव दिलं त्यांनी डोबेरायनर ट्राइड्स. ट्राइड्स म्हणजे त्रिके. त्रिकेचा अर्थ असा होतो, जर आपल्याकडे 3 मूलद्रव्य असतील, 3 मूलद्रव्यांपैकी आपण पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज करून जर त्याचं मीन काढला किंवा सरासरी काढली तर दुसऱ्याचं ॲटॉमिक मास असेल. आताच आपण डोबेरायनर ट्राइड्स अभ्यासले, पण हे लक्षात ठेवा, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या चॅप्टरमध्ये आपल्याला 4 शास्त्रज्ञांविषयी अभ्यास करायचा आहे. फर्स्ट आपण अभ्यासले डोबेरायनर, सेकंड आहे न्यूलँड्स, थर्ड मेंडेलिव्ह अँड फोर्थ दॅट इज द हेनरी मोझले. आता हे लक्षात ठेवा, लिमिटेशन्स जे डोबेरायनर ट्राइड्स यांनी जी आवर्त सारणी तयार केली, मेटल नॉन मेटल आधी डिस्ट्रॅक्ट करून, नंतर त्यांनी जे 3चा गट केला, त्यांच्या आवर्त सारणीचे लिमिटेशन म्हणजे काही त्रुटी राहिलेला आहे. पहिली गोष्ट अशी, दिस वॉज नॉट ॲप्लिकेबल इन सेम फॅमिली. फॉर एक्झाम्पल, आपण घेऊ हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिलीचे मेंबर आहे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर या फॅमिलीसाठी डोबेरायनर ट्राइड्स हे लागू होणार नाही. आपण एक्झाम्पल घेऊ बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. फ्लोरीनचा ॲटॉमिक मास असेल 9, देन क्लोरीन 35.5, ब्रोमीन 80. जर आपण याचा ॲव्हरेज काढून अकॉर्डिंग टू डोबेरायनर ट्राइड्स यांचा अभ्यास केला तर हे तर 49.5 आणि क्लोरीनचा ॲटॉमिक मास आहे 35.5, म्हणजे हे मॅच होणार नाही. हे याचं लिमिटेशन, पहिलं लिमिटेशन डोबेरायनर ट्राइड्सचं, नॉट ॲप्लिकेबल इन अ सेम फॅमिली. सेकंड, दिस डोबेरायनर ट्राइड्स ओनली ॲप्लिकेबल अप टू 3 ट्राइड्स. म्हणजे काय,
तीनचे त्यांनी ग्रुप केले होते ABC, तीनचे त्यांनी ग्रुप केले इलेमेंट्सचे, हे फक्त 9 नंबरच्या इलेमेंट पर्यंत लागू झाले. त्याच्यानंतर त्यांनी ही प्रॉपर्टी डोबेरान-राईटची दाखवली नाही म्हणून 2 लिमिटेशन मेनली. फर्स्ट, नॉट ऍप्लिकेबल इन अ सेम फॅमिली. फॉर एक्झाम्पल आपण घेतली हॅलोजन फॅमिली. सेकंड लिमिटेशन, ऍप्लिकेबल ओनली अप टू 3 ट्राइड्स मीन्स 9 इलेमेंट्स. हे त्यांचे लिमिटेशन झाले. सेकंड आहे न्यूलँड्स ऑक्टेव. न्यूलँडचे अष्टक. ऑक्टेवचा अर्थ होतो अष्टक. ओके, जर आपण संगीतातले सूर घेतले सा रे ग म प ध नी, सा हे रिपीट होतं. सेम यांनी काय केलं 1866 मध्ये ही अरेंज इलेमेंट्स विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. सेम जसं डोबेरायनर यांनी ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तू मानांकानुसार इलेमेंटची रचना केली, सेम तसं न्यूलँड्स यांनी सुद्धा अणुवस्तू मानांकानुसार यांची मांडणी केली. ही स्टार्ट विथ लाइटेस्ट इलेमेंट दॅट इज हायड्रोजन अँड एंड अप विथ थोरियम दॅट इज ॲटॉमिक नंबर असेल त्याचा 90. यांनी सुरुवात केली हायड्रोजन पासून आणि स्टॉप केला थोरियमवर. ही फाउंडेड दॅट एव्हरी 8 इलेमेंट हॅड अ प्रॉपर्टी. यांनी 1 पासून 90 पर्यंत इलेमेंट हे ॲटॉमिक मास नुसार मांडले, अणु वस्तुमानांकानुसार. तर त्यांना असं दिसून आलं जर 1 2 3 4 5 6 7 8वा इलेमेंट हा पहिल्याची प्रॉपर्टी रिपीट करेल. फॉर एक्झाम्पल ती असेल केमिकल प्रॉपर्टी और फिजिकल प्रॉपर्टी. आपण जर पाहिलं फर्स्ट पासून हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, म्हणजे हा 1 नंबरचा हायड्रोजन, 2 3 4 5 6 7 8 नंबरचा जो ऑक्सिजन आहे तो परत याची प्रॉपर्टी रिपीट करेल. मग ती केमिकल प्रॉपर्टी असेल किंवा फिजिकल प्रॉपर्टी. हे ऑब्झर्व केलं न्यूलँड्सने आणि तो जे गुणधर्म असतो पिरियॉडिसिटी. ओके, म्हणून त्यांनी हे 8 इलेमेंट मांडले म्हणून याला म्हणतात अष्टक आणि याच गुणधर्माला म्हणतात न्यूलँड्स ऑक्टेव, न्यूलँड्सचं अष्टक. रिपीट, 1866 मध्ये त्यांनी इलेमेंट्स हे अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक मासेस इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडले, चढत्या क्रमाने. ही स्टार्ट विथ द लाइटेस्ट इलेमेंट दॅट इज हायड्रोजन अँड एंड अप विथ थोरियम. ही फाउंड दॅट एव्हरी 8 इलेमेंट हॅड अ प्रॉपर्टी सेम विथ फर्स्ट. म्हणजेच काय, जर आपण संगीतातले सूर घेतले सा रे ग म प ध नी, सा हा रिपीट होतो, सेम तसंच पहिल्याची आणि 8व्याची प्रॉपर्टी रिपीट होईल. हे न्यूलँड्स यांनी सांगितलं. त्यांच्या गुणधर्माला आपण म्हणतो न्यूलँडचे अष्टक. परत यांचे लिमिटेशन डोबेरान-राईट्स रिजेक्ट का केले त्याचे कारण 2 पाहिले आपण. बिकॉज इट वॉज नॉट ऍप्लिकेबल इन अ सेम फॅमिली अँड अप टू ओनली 3 ट्राइड्स. आता यांचं लिमिटेशन ही आवर्त सारणी परत रिजेक्ट का केली गेली, याचं लिमिटेशन असं जरी त्यांनी 1 ते 90 पर्यंत इलेमेंट्स घेतले तरी त्यांचा हा जो लॉ आहे ऑक्टेव हा फक्त कॅल्शियम पर्यंत लागू झाला, म्हणजे ॲटॉमिक नंबर 20 पर्यंत. ऍक्च्युली त्यांनी हायड्रोजन टू थोरियम मांडणी केलेली आहे पण लागू फक्त 20 ॲटॉमिक नंबर 20 पर्यंत म्हणजे कॅल्शियम पर्यंत लागू झालं, हे त्यांचं लिमिटेशन. नेक्स्ट मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. जसं की आपण आता 2 शास्त्रज्ञांविषयी पाहिलं. फर्स्ट डोबेरान-राईट्स, सेकंड न्यूलँड्स ऑक्टेव, थर्ड मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल. ओके, मेंडेलिव्ह हा जो शास्त्रज्ञ होता हा रशियन शास्त्रज्ञ होता. त्यांनी 1869 ते 1872 1869 टू 1872 त्यांनी इलेमेंटचा अभ्यास केला आणि त्यांच्या वेळेस जेव्हा ते इलेमेंटचा अभ्यास करत तेव्हा 63 इलेमेंट्स ज्ञात होते, म्हणजेच त्या कालावधीपर्यंत 63 इलेमेंट्स माहिती होते. ही कन्सिडरेड फंडामेंटल प्रॉपर्टी सच एज फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. त्यांनी त्यांच्या वेळेस जे माहिती असलेले 63 म्हणजे 63 इलेमेंट्स होते त्यांच्याविषयी त्यांनी फिजिकल, केमिकल, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट ह्या त्यांच्या प्रॉपर्टी जाणून घेतल्या आणि ह्याच त्यांनी कन्सिडर केल्या. ही फाउंड दॅट इलेमेंट विथ अ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर इंटरवल, डिफायनाइट इंटरवल. आणि त्यांना असं दिसून आलं की जे इलेमेंट्सचे त्यांनी ह्या प्रॉपर्टी अभ्यासलेल्या आहे फिजिकल और केमिकल. फिजिकल प्रॉपर्टी जसे आपण मेटलच्या बघतो हार्डनेस, डक्टाईल, मेलेबिलिटी, कंडक्टिव्हिटी, सेम तशा केमिकल प्रॉपर्टीज जर तो रिएक्टिव्ह असेल विथ मेटल और नॉन मेटल, हे त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या सेम एका नियमित कालावधीनंतर रिपीट होतील हे त्यांना दिसून आलं. मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ, मग याच्यावर त्यांनी एक नियम तयार केला तो असा, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सर्वात पहिली गोष्ट लक्षात अशी ठेवायची आहे, डोबेरान-राईट्स, न्यूलँड्स ऑक्टेव आणि मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल हे तिघांनीही मूलद्रव्यांची मांडणी ही इलेमेंट्सच्या ॲटॉमिक मासेसनुसार केली आहे. तिघांनी ॲटॉमिक मासेसनुसार मांडणी केली म्हणजे अणुवस्तू मानकानुसार मांडणी केली आणि त्यांनी असं सांगितलं
जर आपण इलेमेंट्सची मूलद्रव्यांची मांडणी ही अणुवस्तू मानांकानुसार करतोय तर त्यांच्या जे प्रॉपर्टीज आहे, फिजिकल प्रॉपर्टी असेल किंवा केमिकल प्रॉपर्टी असेल, तर हे फलित आहे ॲटॉमिक मासेसचं. आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. अगेन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, त्यांच्या वेळेस 63 इलेमेंट्स माहिती होते. 1869 ते 1872 त्यांनी हा जो स्टडी केला इलेमेंट्स विषयीचा, त्यांनी सर्वाधिक कन्सिडर केलं इलेमेंट्सच्या फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी लाईक अ मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी. त्यांना असं दिसून आलं की हे ज्या प्रॉपर्टीज आहेत या सर्टन इंटरवल ऑफ टाइमनुसार चेंज होत आहेत किंवा त्या सेम येत आहेत. मग त्यांनी एक नियम तयार केला, तो असा प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मग प्रॉपर्टीज कोणत्या? फिजिकल आणि केमिकल. हा पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. नंतर या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल जो त्यांनी 63 इलेमेंटसाठी तयार केला, एक पिरियडिक टेबल त्यांनी तयार केला, त्यासाठी एक मेरिट्स आणि डिमेरिट्स. तो पिरियडिक टेबल तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी गुण असतील आणि त्रुटी, गुण आणि त्रुटी ते आपण पाहणार आहोत. आता आपण पाहूया मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. जेव्हा मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल तयार झाला, म्हणजे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल तयार केला 63 इलेमेंट्सचा, त्याच्यामध्ये काही मागच्या गोष्टी करेक्ट करून त्यांनी हे 3 त्यांच्या आवर्त सारणीचे गुण आहेत ते आपण पाहूया. मेरिट्स म्हणजे गुण. पहिला, ॲटॉमिक मासेस ऑफ इलेमेंट्स वेर रिवाइज अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज. पहिल्या 2 म्हणजे डोबेनाट्राइट्स आणि न्यूलँड्स ऑक्टावमध्ये हे जे ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं. फॉर एक्झाम्पल, जर बेरिलियमचा नंबर 4 आहे, बोरॉनचा 5 आहे, याचा ॲटॉमिक मास असेल 9.4, बट हा बोरॉनच्या नंतर ठेवला होता. हे यांनी करेक्ट केलं. ते करेक्ट कसं केलं? ॲटॉमिक मासेस ऑफ इलेमेंट्स वेर रिवाइज अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टी. त्यांनी प्रॉपर्टीनुसार त्यांना मांडलं. एक्झाम्पल, ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम इज 14.09 वॉज चेंज. ॲक्च्युली हे त्याचं नाही आहे, ॲटॉमिक मास वॉज चेंज इज 9.4, दॅट इज द करेक्ट व्हॅल्यू. मग त्यांनी याची करेक्ट व्हॅल्यू 9.4 अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज. अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टी, यांनी प्रॉपर्टीचा अभ्यास करून यांचं ॲटॉमिक मास करेक्ट केलं. बेरिलियमचं आधी ॲटॉमिक मास ठेवलेलं होतं 14.09, हे यांनी करेक्ट केलं, त्याला 9.4, आणि म्हणून याची जागा बोरॉनच्या आधी त्यांनी रिप्लेस केली. हे फर्स्ट मेरिट म्हणजे मेंडेलिव्ह आवर्त सारणीचा पहिला गुण तो असा की त्यांनी ॲटॉमिक मासेस हे रिप्लेस केले जे करेक्ट होते. सेकंड, मेंडेलिव्ह पिरियड टेबल हा पहिला पिरियड टेबल असा ज्याच्यामध्ये मेंडेलिव्ह यांनी प्रेडिक्टेशन केले, म्हणजे भाकीत केलंय पुढे काय होणार आहे याचं भाकीत त्यांनी केलेलं होतं. त्यांनी असं सांगितलंय पुढे म्हणजे इन फ्युचर 3 इलेमेंट सापडणार आहेत. त्याचं त्यांनी नाव सांगितलं होतं इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. नाव लक्षात ठेवा. पहिलं नाव त्यांनी सांगितलं होतं इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. हे त्यांनी भाकीत केलेलं होतं की पुढे इन फ्युचर हे 3 इलेमेंट सापडतील. तर हे त्यांचं भाकीत म्हणजे प्रेडिक्टेशन त्यांनी केलेलं आहे. ही केप्ट व्हॅकंट प्लेस, आणि हे त्यांनी जे प्रेडिक्टेशन केलं म्हणजे भाकीत केलंय याच्यासाठी त्यांनी जागा सोडलेल्या होत्या. व्हॅकंट प्लेस म्हणजे रिकामी जागा फॉर अननोन इलेमेंट. मग त्यांनी नावं सांगितले इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. जेव्हा हे इलेमेंट नोन झाले म्हणजे ज्ञात झाले किंवा सापडले तेव्हा त्यांचं नाव झालं, इका बोरॉनचं नाव झालं स्कॅन्डियम, इका ॲल्युमिनियमचं नाव झालं गॅलियम, आणि इका सिलिकॉनचं जर्मेनियम. त्यांचा ॲटॉमिक मास इका बोरॉन दॅट इज स्कॅन्डियम 44, इका ॲल्युमिनियम दॅट इज गॅलियम 68 आणि जर्मेनियम 72. हे त्यांचं सेकंड मेरिट. फर्स्ट मेरिट त्यांनी ॲटॉमिक मास विथ प्रॉपर्टीज चेंज केले किंवा रिप्लेस केले करेक्ट व्हॅल्यू देऊन. सेकंड, त्यांनी जे प्रेडिक्ट केलं होतं भाकीत केलं होतं ॲज सेम तशाच अप्रॉक्सिमेटली सेम तशाच प्रॉपर्टीज मॅच झाल्या आणि ते फ्युचरमध्ये त्यांचे नाव झाले स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम जे त्यांनी प्रेडिक्टेशन केले होते. आणि तिसरं आणि शेवटचं याच्यातला गुणधर्म असा, देअर वॉज अ नो रिझर्व प्लेस फॉर नोबेल इलेमेंट. थर्ड मेरिट मेंडेलिव्ह पिरियड टेबलचं असं, देअर वॉज अ नो रिझर्व प्लेस फॉर नोबेल इलेमेंट. म्हणजेच काय, राजवायूंसाठी आधीच्या ओरिजिनल मेंडेलिव्ह पिरियड टेबल मध्ये जी जागा नव्हती, बट नंतर निऑन, आर्गॉन हे जेव्हा इलेमेंट्स सापडले तेव्हा त्यांनी स्पेशली एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपला नाव दिलं झिरो ग्रुप. झिरो ग्रुप असं नाव दिलं. अगेन रिवाइज करू. फर्स्ट, ॲटॉमिक मास ऑफ इलेमेंट वेर रिवाइज अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टी. यांनी ॲटॉमिक मासेस प्लस त्यांच्या प्रॉपर्टीज चेक करून त्यांची रिप्लेसमेंट केली. फॉर एक्झाम्पल जसं आपण पाहिलं बेरिलियमचं आधी ॲटॉमिक मास ठेवलेलं होतं
14.09 यांनी जेव्हा प्रॉपर्टीज त्यांच्या अभ्यासल्या तेव्हा त्यांनी त्याचं ॲटॉमिक मास करेक्ट केलं 9.4 आणि म्हणून त्याला बिफोर दी बोरॉन रिप्लेस केलं. सेकंड, त्यांनी भाकीत केलं होतं की 3 एलिमेंट्स सापडतील आणि त्या 3 एलिमेंट्सची त्यांनी नावं दिलेली होती. इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. इका बोरॉन जेव्हा सापडला तेव्हा त्याचं नाव आलं स्कँडियम, इका ॲल्युमिनियमचं नाव रिप्लेस झालं गॅलियम आणि इका सिलिकॉनचं जर्मेनियम. देन थर्ड, देअर वॉज अ नो रिझर्व प्लेस फॉर नोबेल इलेमेंट्स. नोबेल इलेमेंट्स म्हणजे राजवायू किंवा निष्क्रिय वायू यांच्यासाठीची जागा आधी ओरिजिनल मेंडेलिव्ह पिरियड टेबलमध्ये नव्हती. बट जेव्हा निऑन आणि आर्गॉन हे इलेमेंट्स सापडले तेव्हा अशा इलेमेंटसाठी त्यांनी स्पेशल एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपला नाव दिलं त्यांनी 0 ग्रुप. आणि मेंडेलिव्ह पिरियड टेबलमध्ये परत मेरिट असं त्यांनी जे मांडणी केली इलेमेंट्सची, ज्या उभ्या ओळी असतात व्हर्टिकल कॉलम त्यांना त्यांनी नाव दिलं ग्रुप्स म्हणजे कण आणि हॉरिझॉन्टल रो म्हणजे आडव्या ओळी त्यांना त्यांनी नाव दिलं पिरियड्स म्हणजे आवर्त. आता आपण मेंडेलिव्ह पिरियड टेबलचे डिमेरिट्स म्हणजे त्रुटी काय झाल्या ते पाहूया. आधी आपण मेरिट्स पाहिले म्हणजे गुण काय होते. फर्स्ट आपण पाहिलं की त्यांनी प्रॉपर्टीज चेक करून ॲटॉमिक मास त्यांचे काय धरून त्यांचे नंबर रिप्लेस केले. नंतर त्यांनी व्हॅकंट प्लेस सोडल्या होत्या, त्याचे 3 आपण पाहिले इलेमेंट्स इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. नंतर 0 ग्रुप त्यांनी ऍड केला. आता आपण डिमेरिट पाहणार आहोत. फर्स्ट, ॲम्बिग्युइटी रिगार्डिंग विथ सिक्वेन्स ऑफ इलेमेंट. ॲम्बिग्युइटी म्हणजे अस्पष्टता. फॉर एक्झाम्पल ॲटॉमिक मास ऑफ कोबाल्ट अँड निकेल. ॲक्च्युली ॲटॉमिक नंबर कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर म्हणजे अनुक्रमांक असतो 27, निकेलचा असतो 28. तर अस्पष्टता अशी, जर आपण अकॉर्डिंग टू ॲटॉमिक मास कन्सिडर केलं तर अकॉर्डिंग टू ॲटॉमिक मास ऑफ कोबाल्ट 58, ऑल्सो ॲटॉमिक मास ऑफ निकेल 58. तर अस्पष्टता म्हणजे ॲम्बिग्युइटी कन्फ्युजन असं होतं की आधी कोबाल्टला ठेवायचं अकॉर्डिंग टू ॲटॉमिक मास की निकेलला ठेवायचं. अकॉर्डिंग टू जर ॲटॉमिक नंबर आपण पाहिलं तर 27 आधी येतो म्हणून कोबाल्टच आधी येईल. बट अस्पष्टता अशी होती जर ॲटॉमिक मास दोघं इलेमेंटचं सेम असेल, फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आणि निकेल जसं आपण घेतलं 58, तर आधी कोणाची जागा फिक्स करायची. सेकंड, चॅलेंज ऑफ प्लेसिंग ऑफ आयसोटोप्स. सर्वात आधी आपल्याला माहिती पाहिजे आयसोटोप्स म्हणजे काय. द इलेमेंट विच हॅव अ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर आपण डिनोट करतो Z ने, ॲटॉमिक मास डिनोट करतो A ने, कॅपिटल A. व्हॉट इज आयसोटोप्स? सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास. फॉर एक्झाम्पल आपण 9वी मध्ये पाहिलेलं आहे कार्बन. ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन 6, ॲटॉमिक मास 12. सेकंड, अगेन ॲटॉमिक नंबर 6 बट ॲटॉमिक मास 14. दिस इज कॉल्ड एक्झाम्पल ऑफ आयसोटोप. कार्बन ॲटॉमिक नंबर सेम आहे बट ॲटॉमिक मास डिफरंट आहे, त्याला म्हणतात आयसोटोप्स. मग चॅलेंज काय होता मेंडेलिव्ह पिरियड टेबल मध्ये की आयसोटोपची जागा कशी फिक्स करायची. सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास. ओके. देन थर्ड, व्हेन इलेमेंट्स अरेंज इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर इन राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट डिपेंड्स अपीअर टू बी युनिफॉर्म. जर आपण इलेमेंट्स हे इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज करतोय म्हणजे चढत्या क्रमाने अरेंज करतोय बट त्यांचे ॲटॉमिक मास अणुवस्तुमानांक हे जे आहेत हे युनिफॉर्मली भेटणार नाही. फॉर एक्झाम्पल आपण बघू, इट वॉज नॉट पॉसिबल हाऊ मेनी इलेमेंट्स वुड बी डिस्कवर टू बी हेवी इलेमेंट्स. फॉर एक्झाम्पल जसं आपण इथे बघितलं कोबाल्ट आणि निकेल, ॲटॉमिक मास आहे कोबाल्टचा 58, निकेलचा आहे 58. ओके. जर आपण त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडतोय, फॉर चढत्या क्रमाने मांडतोय, तर कोबाल्ट आणि निकेल यांच्यामध्ये जी त्यांची प्रॉपर्टी आहे जी आपण ॲटॉमिक मासनुसार त्यांना मांडलेलं आहे ही युनिफॉर्मली नाही भेटत आहे. म्हणून आपण हे सांगू शकत नाही की या दोघांच्यामध्ये फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आणि निकेल यांच्यामध्ये किती इलेमेंट्स अजून बसू शकतील. म्हणून तिसरा याचा डिमेरिट असा आहे, when elements arrange in increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not depends to be uniform. It was not possible how many elements could be discovered between two heavy elements. हे याचं तिसरं डिमेरिट्स. देन फोर्थ, रिसेम्बलिंग ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनची जागा फिक्स करायची आहे, हे चौथं डिमेरिट मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं. फर्स्ट, हायड्रोजन शो. आता त्याची प्लेसिंगचं चॅलेंज काय आहे, रिसेम्बलिंग ऑफ हायड्रोजन दॅट इज करेक्ट पोझिशन. हायड्रोजन नेमका पहिल्या नंबरच्या ग्रुपमध्ये पाहिजे की लास्टमध्ये पाहिजे की मध्ये पाहिजे याचं कन्फ्युजन.
because hydrogen shows a similarity with a halogen. Halogen means according to Mendeleev periodic table halogenचा ग्रुप असेल 7 नंबरचा. ओके. Also hydrogen shows similarity in a chemical properties अल्कली मेटल म्हणजे ग्रुप नंबर 1. जे पिरियडिक टेबल मेंडेलिव्ह पिरियडिक ने आखला होता त्याच्यामध्ये ग्रुप नंबर 1 त्याचं नाव असतं अल्कली मेटल. तर ग्रुप नंबर 1 च्या केमिकल प्रॉपर्टीज प्लस 7 नंबरचा ग्रुप जो हॅलोजन आहे अकॉर्डिंग टू मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल यांची प्रॉपर्टी आणि हायड्रोजनची प्रॉपर्टी सेम होती. कन्फ्युजन असं होतं की करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन ते हॅलोजन फॅमिली मध्ये असेल की अल्कली मेटल मध्ये असेल. दॅट इज द करेक्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन इन अ ग्रुप ऑफ अल्कली मेटल और हॅलोजन. अगेन आपण परत रिवाइज करू. मेरिट होते मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे. मेरिट पहिलं मेरिट असं त्यांनी ॲटॉमिक मासच्या प्रॉपर्टी परत चेक केल्या आणि रिप्लेस केलं. सेकंड वॅकंट प्लेस त्यांनी 3 वॅकंट प्लेसेस ठेवलेल्या होत्या पिरियडिक टेबल मध्ये. फर्स्ट त्याचं नाव त्यांनी सांगितलं होतं इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन. नंतर त्यांची नावं बनले इका बोरॉन दॅट इज सिलिकॉन, जर्मेनियम अँड गॅलियम. देन थर्ड त्यांच्या वेळेस रिझर्व प्लेस नव्हती ती 0 ग्रुप त्यांनी तयार केला म्हणजेच ग्रुप नंबर 18. नंतर डिमिट पहिलं ॲम्बिग्युइटी रिगार्डिंग विथ सिक्वेन्स ऑफ इलेमेंट म्हणजे अस्पष्टता होती. फॉर एक्झाम्पल आपण जसं पाहिलं कोबाल्ट आणि निकेल ॲटॉमिक मास सेम आहे बट आधी कोणाला ठेवायचं ही अस्पष्टता होती. नंतर चॅलेंज फॉर प्लेसिंग ऑफ आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर डिफरंट ॲटॉमिक मास त्यांची प्लेस कशी ठेवायची. फॉर एक्झाम्पल जर कार्बन 12 कार्बन 14 ॲटॉमिक मास तर कार्बन 12 कार्बन 14 तर आधी कोणाला ठेवायचं हा एक चॅलेंज होता. Then third, when element arranged in increasing order of atomic mass, rise in atomic mass does not appear uniform. हे युनिफॉर्मली म्हणजे नियमितपणे नव्हतं म्हणून आपण हे नाही सांगू शकत की 2 एलिमेंट्स मध्ये किती एलिमेंट्स परत डिस्कवर झालेले आहेत. देन फोर्थ, रिसेम्बलिंग ऑफ हायड्रोजन म्हणजे करेक्ट प्लेस ऑफ हायड्रोजन तो हॅलोजन फॅमिली मध्ये असेल की अल्कली मेटल. हॅलोजन फॅमिली म्हणजे अकॉर्डिंग टू मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल ग्रुप नंबर 7 आणि अल्कली मेटल ग्रुप नंबर 1. दॅट इज अल्कली मेटल मध्ये त्याची जागा असेल हायड्रोजनची की हॅलोजन फॅमिली मध्ये असेल हे इथे फिक्स नव्हतं. हे झाले याचे 4 डिमेरिट्स.